वाढत्या खर्चामुळे घरगुती बजेट सांभाळणे आव्हानात्मक होऊ शकतं. दैनंदिन सवयीमध्ये केलेले छोटे बदल तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवण्यास, अपव्यय कमी करण्यास आणि उत्तम आर्थिक शिस्त निर्माण करण्यास मदत करू शकतात. येथे काही छोटे व सोपे पैसे वाचवण्याचे टिप्स दिलेले आहेत. पहिले, पैसे वाचवण्याच्या दिशेने पहिले पाऊल म्हणजे आपले पैसे कुठे खर्च होतात आहे हे जाणून घेणे. आजपासून किराण्याचे बिल, प्रवास आणि खरेदी यासारखे तुमचे नियमित खर्च लिहून ठेवा. खर्चाची एक साधी नोंद तुम्हाला अनावश्यक खर्च ओळखण्यात मदत करू शकते. मला माहीत आहे हे करणं तुम्हाला थोडं बोरिंग वाटेल, पण विश्वास ठेवा, 1 महिना फक्त करून बघा आणि तुम्हाला याचा महत्त्व आपोआप कळेल. यासाठी तुम्ही मोबाईलचा नोटपॅडचा पण वापर करू शकता. दुसरा, महिन्याचं बजेट तयार करा. खर्च करण्यापूर्वी प्लॅनिंग करण्यासाठी बजेट मदत करतं. तुमची उत्पन्न विविध श्रेणीमध्ये विभाजित करा, जसं घरगुती खर्च, बचत, आपत्कालीन निधी, वैयक्तिक खर्च. एक महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात ठेवा, आपली सॅलरी आल्यावर पहिले सेव्हिंग्स, इमर्जन्सी फंड वेगळे करा. हे 2 अमाउंट काढल्यावर जे पैसे वाचतील त्यामधून घर खर्च आणि वैयक्तिक खर्च करा. आपल्या सॅलरीचा 60% भाग घर खर्च, 20% भाग बचत, 10% आपत्कालीन निधी आणि 10% वैयक्तिक खर्च असा विभाजित करा. नियोजित बजेट ऐनवेळी येणारा आर्थिक ताण टाळतो. तिसरा, बाजारात जाण्यापूर्वी खरेदीची यादी बनवा. विचार न करता खरेदी करणे लोकांच्या गरजेपेक्षा जास्त खर्च करण्यामागील एक प्रमुख कारण आहे. खरेदीला जाण्यापूर्वी एक यादी तयार करा आणि फक्त गरजेच्या वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न करा. चौथा, ऑनलाईन शॉपिंगवर नियंत्रण. आजकाल आपण इंस्टाग्राम, फेसबुक, अजून बरेचसे प्लॅटफॉर्म आपल्या खाली वेळेत स्क्रोल करत बसतो. तिथे आपल्याला बरेचशा प्रोडक्टची जाहिरात दिसते, त्यावर भरपूर डिस्काउंट पण असतात. ते बघून आपण उत्साही होतो आणि लगेच तो प्रोडक्ट विकत घेतो. असं करू नका. ती वस्तू खूप आवडली असेल तर त्याला पहिले ॲड कार्डमध्ये टाका आणि 2 दिवसानंतर बघा तुम्हाला खरंच ती वस्तू घ्यायची इच्छा होते का व त्याची तुम्हाला खरंच गरज आहे का. पाचवा, खरेदी करण्यापूर्वी किमतीची तुलना करा. महागड्या वस्तू खरेदी करण्यापूर्वी वेगवेगळ्या दुकानांमध्ये किंवा प्लॅटफॉर्मवरील किमतीची तुलना करा. डिस्काउंट किंवा ऑफरची वाट पाहून आपण ती वस्तू कमी पैशात घेऊ शकतो आणि आपले पैसे वाचवू शकतो. 6वा, आर्थिक उपवास. प्रत्येक आठवड्याला 1 किंवा 2 दिवस असे ठरवा की या दिवशी आपल्याला एकही पैसा खर्च करायचा नाही. हे उपवास पण अनावश्यक खर्चाला टाळण्यास मदत करतात. 7वा, हे 2 विचार. कोणतीही वस्तू घेण्यापूर्वी हे 2 विचार नक्की करा. खरंच आपल्याला या वस्तूची गरज आहे का? जर ही वस्तू नाही घेतली तर आपलं काम चालेल की थांबेल? या वस्तूऐवजी कोणता दुसरा पर्याय आपल्याजवळ उपलब्ध आहे का? वा, अनावश्यक सदस्यता टाळा. बरेच लोक क्वचित वापरल्या जाणाऱ्या सेवेसाठी पैसे देतात. तुमच्या सबस्क्रिप्शनचं नियमितपणे आढावा घ्या आणि ज्या गोष्टी आता उपयुक्त ठरत नाही, आपण यूज करत नाही, त्या रद्द करा. 9वा, अन्नाची वेस्टेज कमी करा. अन्नाची नासाडी तुमच्या बजेट नियोजनावर थेट परिणाम करते. जेवढे पाहिजे तेवढेच जेवण बनवा, अन्न व्यवस्थित साठवा आणि उरलेल्या घटकांचा क्रिएटिव्हली वापर करा. स्वयंपाकघरातील छोटे बदल मोठी बचत घडवू शकतात. 10वा, घरी जास्त जेवण बनवा. वारंवार बाहेर जेवण्याने मासिक खर्च वाढू करतो. घरी जेवण बनवले सहसा अधिक आरोग्यदायी आणि किफायतशीर असते. जर तुम्ही खूप हॉटेलिंग करत असाल तर सॅलरीचा एक हिस्सा हॉटेलिंग करता फिक्स करा की इतक्या पैशावर आपल्याला हॉटेलिंग करायची नाही. 11वा, तुमचा आपत्कालीन निधी तयार करा. अनपेक्षित खर्च तुमच्या आर्थिक नियोजनात अडथळा आणू शकतात. वैद्यकीय गरजा, दुरुस्तीचे कामं किंवा तातडीच्या कामासारख्या आपत्कालीन परिस्थितीसाठी नियमितपणे थोडी रक्कम वाचवण्याचा प्रयत्न करा. 12, वारंवार खरेदी करण्याऐवजी दर्जेदार वस्तू खरेदी करा. स्वस्त वस्तूंना कधीकधी वारंवार बदलण्याची गरज पडते, त्यामुळे टिकाऊ वस्तूवर थोडे जास्त पैसे खर्च केल्याने दीर्घकाळात पैशाची बचत होते. 13, अतिरिक्त खर्चासाठी नगद रक्कम किंवा खर्चाच्या मर्यादा वापरा. शॉपिंग, मनोरंजन किंवा बँकेच्या कर्जासाठी एक निश्चित मर्यादा ठेवल्या तर अतिरिक्त खर्च टाळता येऊ शकतो.
14. बदलण्यापूर्वी दुरुस्ती करा. नवीन वस्तू खरेदी करण्यापूर्वी जुनी वस्तू दुरुस्त करता येईल का हे तपासा. दुरुस्तीमुळे उपकरणे, फर्निचर आणि घरातील वस्तूंचे आयुष्य वाढवता येतं. 15. तुमच्या फायनान्शियल गोलचे नियमितपणे आढावा घ्या. दर 3-4 महिन्यात तुमच्या सेव्हिंग्जच्या प्रगतीचा आढावा घ्या आणि त्यानुसार तुमच्या प्लॅनिंग्समध्ये बदल करा. नियमित आढावा घेतल्याने तुम्हाला तुमचे ध्येयावर लक्ष केंद्रित करण्यास आणि पैशाचे नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करण्यास मदत होते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.